न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचा जागर. नाशिकमध्ये शूरवीर महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मेवाडचे पराक्रमी योद्धा, स्वाभिमानाचे प्रतीक आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करणारे शूरवीर महाराणा प्रताप यांची जयंती नाशिक शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. नाशिकच्या सिडको परिसरातील राणा प्रताप चौकात सकाळच्या सुमारास विविध मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेला अभिवादन केले. सायंकाळी भालेकर मैदान येथून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. 2006 पासून सुरू झालेल्या या शोभायात्रेने यंदा रौप्य महोत्सवी 25वे वर्ष पूर्ण केले. या विशेष निमित्ताने शौर्य तेज या स्मरणिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शोभायात्रेला प्रारंभ करण्यापूर्वी विविध मान्यवरांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक वाद्यांचा गजर, भगवे ध्वज, आकर्षक देखावे आणि जयघोषाच्या वातावरणात मिरवणुकीला सुरुवात झाली. ही शोभायात्रा शालीमार, मेन रोड, रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, गंगाघाट मार्गे पंचवटी कारंजा येथे पोहोचल्यानंतर तिची सांगता करण्यात आली. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी पुष्पवृष्टी करत शोभायात्रेचे स्वागत केले. समाज बांधव, महिला, युवक आणि बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराणा प्रताप हे भारतीय इतिहासातील अद्वितीय शौर्य, स्वाभिमान आणि स्वातंत्र्यप्रेमाचे प्रतीक मानले जातात. परकीय सत्तेसमोर कधीही न झुकता त्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. हल्दीघाटीचे युद्धमधील त्यांचा पराक्रम आजही प्रेरणादायी मानला जातो. त्यांच्या जीवनातून राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि संघर्षाची प्रेरणा आजच्या पिढीला मिळत असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. सिंग पवार आणि महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीचा यावेळचा अध्यक्ष आहे. आमची मिरवणूक गेल्या 25 वर्ष 2002 पासून सुरू आहे. 2002 पासून सुरू आहे. आता 25 वर्ष झाले. त्यानिमित्ताने आम्ही एक स्मरणिका प्रदर्शित केली. तिचं नाव शौर्य तेज आहे. बरोबर. आता सकाळी राणा प्रताप चौकात प्रतिमा पूजन झालं. आता इथून आमची मिरवणूक सुरू होईल पंचवटी कारंजापर्यंत. आणि अजून काय या मिरवणुकीचा रूट कसा असेल? या मिरवणुकीचा रूट आता शालीमारवरनं म्हणजे इथून निघेल. व्हाया शालीमार, मेन रोड, रविवार कारंजा आणि गंगेवरनं पंचवटी कारंजापर्यंत. या वर्षी महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीचा मिरवणूक प्रमुख आहे. ही जयंती काढण्यामागचा एकच उद्देश आहे की आपला भारत देश जो आहे तो भारत देश फक्त या सर्व महापुरुषांमुळे टिकून आहे. तर त्यांची प्रेरणा समाजाला मिळत राहावी वेळोवेळी, यासाठी महाराणा प्रतापांची जयंती तसेच महाराणा प्रतापांची मिरवणूक आपण दरवर्षी साजरा करत असतो. यावर्षी मिरवणुकीचं आणि जयंती 25वे वर्ष आहे. तर त्यानिमित्त आमच्या सर्व मंडळातर्फे शुभेच्छा. पुतळा समिती अध्यक्ष सिडको विभाग आणि महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्ताने मी एकच सांगू शकेल की महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराज हे शूरवीर या भारतात जन्माला आले म्हणून हे हिंदुस्थान टिकून आहे आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन पुढे आपल्याला या हिंदुस्थानसाठी एक प्रेरणा ठरणार आहे. आणि यांचं एक महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराजांचं एक स्मारक जसं फाळके स्मारकच्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी एक व्हावं आणि एक सगळ्यांना एक समाज प्रेरणा मिळत राहील एवढंच मी बोलू इच्छितो. प्रताप जयंती उत्सव समिती 2026 सचिव आमच्या गेले 2002 पासून आम्ही ही जयंती उत्सव समिती हा आमचे मिरवणूक इथून भालेकर मैदान मेन रोड करणं रविवार समाप्त होते. महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आयोजित या भव्य शोभायात्रेमुळे नाशिक शहरात दिवसभर शौर्य, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा उत्साहपूर्ण माहोल अनुभवायला मिळाला.